Hello students, welcome to my channel. Today we are going to see the grammar chapter use of both and. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण फक्त 10 मिनिटांमध्ये both and चा यूज शिकणार आहोत. आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज कसा यूज करायचा आहे तो पाहिले. त्यानुसारच नॉट ओनली बट ऑल्सो जे रूल्स आहेत त्या प्रकारेच बोथ आणि अँड चे सुद्धा रूल्स आहेत. तेच रूल्स आहेत. तर आता त्याचा वापर कसा करायचा बघू. नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये आपण जेव्हा पाहिले की सब्जेक्ट जेव्हा वेगळे असतात आणि वर्ब जेव्हा वेगळे असतात आणि ऑब्जेक्ट जेव्हा वेगळे असतात त्यावेळेला त्याचा वापर कसा करायचा तसाच इथे त्या रूलचा त्या नियमांचा वापर होतो. बघा इथे मनोज वॉज नॉट ओनली काइंड बट ऑल्सो जेंटल. बोथ अँड बोथ म्हणजे दोन्ही अँड म्हणजे आणि. तर दोन्ही गोष्टी आणि असा याचा अर्थ होतो. मनोज वॉज नॉट ओनली काइंड बट ऑल्सो जेंटल. मनोज हा दयाळूच नव्हता तर सभ्य सुद्धा होता असा त्याचा अर्थ आहे. तर जेव्हा वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो याचा वापर होतो त्यावेळेला बोथ अँडचा यूज कसा करायचा पहा. हिअर सब्जेक्ट इज सेम. काइंड आणि जेंटल हे ऑब्जेक्ट आहेत, हे वेगवेगळे आहेत आणि सब्जेक्ट एकच आहे आणि त्याचं क्रियापद सुद्धा सेम आहे. अशा वेळेला आपण काय करणार आहोत. राईट द सब्जेक्ट ॲज इट इज. मनोज वॉज. We should omit not only and use both in place of not only. First object is kind. Manoj was both kind and use and in place of but also. And second object is gentle. Manoj was both kind and gentle. Means मनोज हा दोन्हीही म्हणजेच दयाळू आणि सभ्य सुद्धा होता. तर अशा प्रकारे बोथ अँडचा आपण यूज केलाय. इन सेकंड सेंटेन्स नॉट ओनली द स्टुडंट्स बट ऑल्सो द टीचर्स पार्टिसिपेटेड इन द प्रोग्राम. तर या वाक्यामध्ये पण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केलेला आहे. अँड द सब्जेक्ट्स आर डिफरंट बट वर्ब इज सेम. सो वी शुड ओमिट नॉट ओनली अँड बट ऑल्सो. व्हॉट विल बी द आन्सर. आता इथे नॉट ओनलीच्या ऐवजी आपल्याला बोथचा वापर करायचा आहे आणि बट ऑल्सोच्या ठिकाणी ऍडचा वापर करायचा आहे. सो बोथ दोघेही कोणी कोणी केलं याच्यामध्ये पार्टिसिपेटेड प्रोग्राम मध्ये. द स्टुडंट्स द फर्स्ट सब्जेक्ट. बोथ द स्टुडंट्स यूज अँड इन प्लेस ऑफ बट ऑल्सो. Both the students and what is the second subject? The teachers. Both the students and the teachers participated in the program. So both the students and the teachers participated in the program. तर दोघांनी म्हणजे स्टुडंट्सनी आणि टीचर्सनी कार्यक्रमामध्ये भाग घेतला. इन दिस सेंटेन्स ॲज वेल ॲज इज गिव्हन. ज्या वेळेला वाक्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर केलेला असेल तर बोथ अँड कसं यूज करणार. इथे ॲज वेल ॲज दिलेला आहे. अँड हिअर सब्जेक्ट इज सेम. इट इज युज्ड फॉर इंग्लिश ॲज वेल ॲज हिंदी. वर्ब इज सेम. सो objects are different. We should omit as well as from the sentence. तर वाक्यामध्ये कसं होईल वाक्य हे. ही या दोन्ही साठी सब्जेक्ट ही आलाय. वर्ब पण सेमच आलाय. हे स्पेक्स. आता इथे ऑब्जेक्ट डिफरंट आहेत. तर पहिल्या ऑब्जेक्टच्या पूर्वी आपण काय घेणार आहोत. Both. Then first object English. Then use and in place of as well as. And second object then Hindi. या वाक्यामध्ये पहा he speaks English as well as Hindi.
तो इंग्लिश तसेच हिंदी बोलतो. या वाक्याचा अर्थ सेमच आहे. ही स्पीक्स बोथ, पण इथे बोथ अँडचा वापर केला. ही स्पीक्स बोथ, तो दोन्हीही बोलतो. कोणते? इंग्लिश लँग्वेज बोलतो अँड हिंदी, आणि हिंदी लँग्वेज बोलतो. तर ही स्पीक्स बोथ इंग्लिश अँड हिंदी. इन नेक्स्ट सेंटेन्स, ही वॉज काइंड अँड जनरस. तो दयाळू आणि उदार होता. तर इथे पहा ऑब्जेक्ट्स वेगळे आहेत, पण या ऑब्जेक्टसाठी काय सेम सब्जेक्ट आणि वर्ब यूज केलेला आहे. तर अशा वेळेला, आणि याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज वापरलेलं नाही. तर अशा वाक्याचं बोथ अँड यूज करताना पहा, राईट सब्जेक्ट ॲज इट इज, वर्ब ॲज इट इज, अँड यूज बोथ बिफोर फर्स्ट ऑब्जेक्ट. इट इज फर्स्ट ऑब्जेक्ट अँड इट इज सेकंड. बिफोर फर्स्ट ऑब्जेक्ट both, then use first kind and use as it is, and then use second object generous. He was both kind and generous. तो दोन्ही आहे. दोन्ही म्हणजे तो दयाळू. He was both kind and generous. तो दयाळू आणि उदार होता. तर अशा प्रकारे या दोन्ही वाक्यामध्ये आपण बोथ आणि अँडचा यूज केलेला आहे. पुढील वाक्यात बघूया आता आपण. ही परचेस्ड फॉरेन टॉईज, ही परचेस्ड इंडियन टॉईज. तर इथे पहा दोन वाक्य दिलेले आहेत. दोन्हीमध्ये ही परचेस्ड फॉरेन टॉईज, ही परचेस्ड इंडियन टॉईज. आता पहा याच्यामध्ये सब्जेक्ट इज सेम, परचेस्ड वर्ब इज सेम, बट ऑब्जेक्ट्स आर डिफरंट. So it is first and it is second. वेगवेगळे वाक्य दिलेले असेल, नॉट ओनली बट ऑल्सोचं नाही आहे, ॲज वेल ॲजचं नाही आहे, पण वाक्य ही दोन वाक्य दिले आहेत. पण या दोन्ही वाक्यांना आता हे बोथ अँड काय आहे? कंजंक्शन आहे. बोथ अँड काय आहे? कंजंक्शन आहे. त्याचा वापर आपण दोन वाक्य, दोन शब्द यांना जोडताना करतो. मग इथे पहा हे दोन वाक्य आहेत, त्यांना जोडताना आपण कसा यूज करणार आहोत. सो राईट द सब्जेक्ट ॲज इट इज, ही परचेस्ड. नॉट ओनली बट ऑल्सोचा व्हिडिओ पाहताना तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये आपण शिकलो आहोत की जेव्हा सब्जेक्ट आणि वर्ब सेम असेल तर त्याचा एक वेळेलाच यूज करायचा आहे. ही परचेस्ड. आता इथे पहा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, त्याच्या पूर्वी काय यूज करणार आहोत? बोथ फॉरेन टॉईज. ही परचेस्ड बोथ फॉरेन टॉईज. Then use and then use second object and Indian toys. He purchased foreign toys. त्याने फॉरेन टॉईज विकत घेतले. He purchased Indian toys. त्याने भारतीय खेळणी विकत घेतली आणि इथे विदेशी खेळणी विकत घेतली. पण आता इथे आपण त्याचा बोथ अँडचा वापर केल्यानंतर ते कसं झालं? He purchased both foreign toys and Indian toys. तर त्याने दोन्ही खरेदी केली आहे. फॉरेन टॉईज म्हणजे विदेशी खेळणी पण, आणि भारतीय खेळणी सुद्धा विकत घेतलेली आहेत. सेकंड सेंटेन्स, राम बॉट अँड एट 5 मँगोज. आता इथे पहा, इथे सुद्धा राम सब्जेक्ट आहे, बॉट इज वर्ब, एट इज वर्ब आणि 5 मँगोज इज ऑब्जेक्ट. सब्जेक्ट सेम आहे. बॉट साठी हा चाल आहे, एट साठी रामच सब्जेक्ट आला आहे आणि ऑब्जेक्ट दोन्हीसाठी सेम आहे, 5 मँगोज. सो ऑब्जेक्ट वर्ब्स आर डिफरंट, फर्स्ट अँड सेकंड. अँड इज गिवन, सो यूज ॲज इट इज. व्हॉट विल बी द आन्सर? राम. फर्स्ट वर्ब आहे, डिफरंट असेल, त्याच्या पूर्वी आपण काय घेणार आहोत? बोथ. सेकंड फर्स्ट वर्ब बॉट, देन यूज and as it is 8. ऑब्जेक्ट आहे 5 मँगोज. रामने विकत घेतले आणि खाल्ले काय? 5 मँगोज. म्हणजे इथे काय म्हणता येईल? रामने 5 आंबे विकत घेतले आणि खाल्ले. इथे काय होईल? राम बोथ बॉट अँड एट 5 मँगोज. रामने दोन्ही काम केले. कोणत्या कृतीसाठी आले? बोथ, बॉट आणि एट साठी. म्हणजे रामने 5 आंबे विकत घेतले आणि खाल्ले. तर अशा प्रकारे बोथ अँडचा वापर आपण करू शकतो. तर आपण आज 10 मिनिटांमध्ये बोथ अँडचा वापर कसा करायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने शिकलेला आहोत.
यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲज वेल ॲज आणि नॉट ओन्ली बट ऑल्सो कशा प्रकारे यूज करायचे आहे ते शिकलेलो आहोत. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही अवश्य